तर मी का बोललो, गोरेगावमधील मोतीलाल नगरमधील घटना जी आहे ही गंभीरतेने घ्यायला पाहिजे. प्रशासकीय अधिकारी जर भाईगिरी करायला लागला तर भाईगिरी कोणाच्या जीवावर करतो याचे सगळे सूत्र आम्हाला माहीत आहे. ही सूत्र कोठून कोणाशी जुळत आहेत ही सगळं सूत्र आम्हाला माहिती आहेत. मी त्यातून मोरलेला माणूस आहे. मी झोपडपट्टीमध्ये जन्म झालेला आहे आणि या झोपडपट्टीतूनच गटारावर शिकून मोठं झालो आहे. त्यामुळे गुंडगिरी काय असते हे डोळ्यासमोर पाहिलेली आहे. माझ्या वडिलांनी अशा 4-5 गुंडांना थापडलेले आहे, गटारात पाडलेले, कारण वडील ताकदवर होते. कामगार क्षेत्रामध्ये युनियनकडे काम करता करता मी डोळ्याने सगळ्या घटना पाहत आलो आहे. त्यामुळे हे काय डोक्यामध्ये बसलेलं आहे ना, हे न निघण्यासारखं आहे. आणि माझ्यासारख्या माणसावर जो मी अन्याय सहन केला, सातत्याने अन्याय सेवेमध्ये लागल्यापासून जे अतिक्रमण डिपार्टमेंटमध्ये होतो असताना त्यावेळेस आयुक्तांनी केलेला माझ्यावर अन्याय, नंतर 2020मध्ये कोविड कार्यकालावधीमध्ये पालकमंत्री एकनाथराव शिंदेंचा माझ्यावर अन्याय, नगरसेवक स्थानिक राबोडीतील अनधिकृत काम करतो नाल्यावर, त्याला आक्षेप घेतला, त्याचा माझा काही संबंध नाही, तर माझ्यावरच आरोप करून महासभेमध्ये प्रश्न मांडले, मला निलंबित करायला लागलं. म्हणजे जो माणूस जन्म झाल्यापासून जर संघर्ष बघत आलेला आहे तर हा व्यक्ती प्रगल्भ होता संघर्ष करूनच आलेला आहे आणि तुमच्या समोर समर्थन आहे. त्यामुळे गोरगरिबांवर होणारा अन्याय, अत्याचार हा मी कदापि सहन करू शकत नाही आहे. कारण की माझी जन्मतारीखच 14 मे आहे. व्हॉट इज मीन बाय 14 मे? 14 मे ही नुसती तारीख नाही आहे. माझी जन्मतारीख 14 मे आहे. 14 मे ही नुसती तारीख नाही, तर छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्याकडे 10 हत्तीचं बळ होतं आणि अख्खं मुघल साम्राज्य नष्ट केलं औरंगजेबाचं, त्यामुळे काय माहिती, हे संघर्षातून आलेलं रक्त अजूनही माझ्याकडे. त्याच 14 तारीख म्हणजे 14 तारखेचं एक असणारे व्यक्तिमत्वच वेगळं आहे, संघर्षातून निपजलेला आहे. त्यामुळे तो कोणाला घाबरू शकत नाही. त्यामुळे मला कुठलाही अन्याय झाला तो मला सहन होत नाही, कारण मी सगळे अन्याय सहन करत आलो आहे. माझं किती नुकसान झालं आयुष्यामध्ये ते मलाच ठाव. माझ्या मागचे अधिकारी गडगंज झाले, मोठे झाले, नगरपर्यंत गेले, कल्याण डोंबिवली नगरपर्यंत. जे माझ्या नंतरचे अधिकारी टक्केवारीने पैसे दाबून करोडो रुपये झाले, दाबले, सोन्याची बिस्किटं दिली गेली, करोडो रुपये खोके दिले, स्थानिक पालकमंत्र्यांना कल्याण डोंबिवलीमध्ये नगराभियंता बनवून बसवले. आणि माझ्यासारख्या अभियंत्यावर अन्याय पदोन्नतीचा 10-10 वर्ष होतं आहे. आणि जरी त्या काही मी जो आक्षेप घेतला, जसवालच्याला मी आयुक्त, कोकण भवन लोकायुक्ताची जेव्हा धमकी दिली जसवालला, मला ज्यावेळेस उठून लावलं, मिटिंगमधून उठून मला बाहेर पाठवलं, तर मला अपमान वाटला. मी तात्काळ पत्र खरडलं तो लोकायुक्त कोकण भवन आणि एक जसवालला दिलं. जसवालने जसं पत्र वाचलं त्याची फाटली. त्याने मला बोलून घेतलं, अय शिंदेजी, तुम्ही आपलीच माणसं कशाला? मग आपली माणसं, मग साहेब माझं पदोन्नतीचं तुम्ही मला का देत नाही? असं थेट प्रश्न गेटजवळ गाडीत थांबून जसवालाने जेव्हा मला विचारायला, तेव्हा जसवालाने मी उलटा प्रश्न केला, साहेब मी एक शांतप्रिय माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे, कोणाच्या पायाला होत नाही, पण मी सातत्याने तुमच्या दरवाज्यावर पदोन्नतीसाठी होतो, तुम्ही मला बाहेर उभे करून ठेवता. सातत्याने पदोन्नतीसाठी येतो, तुम्ही मला बाहेर उभे करता. म्हणजे तुम्ही 2015मध्ये आले तर 15 ते 19पर्यंत मी किती वेळा आलो, जरासुद्धा दखल घेत नाही. कारण तुमच्या नजरेसमोर होता निंबाळकर, जो भ्रष्टाचाराने खोटी बिले लिहिली, मुंबईची नाल्याची, निलंबित होता. त्याला शहर विकासमध्ये डायरेक्ट उपनगर अभियंता शहर नियोजन अधिकारी पद दिलं आणि मोठं केलं. एक खोटी बिलं काढणारा माणूस, निलंबन झालेला माणूस, एक खोटी बिलं काढणारा माणूस, निलंबन झालेला माणूस, खोटी नाल्याची बिलं मुंब्रातील कार्यकारी अभियंता काढली, निलंबित झाला वर्षभर. आणि निलंबित झाल्यानंतर वर्तकनगर प्रभाग समितीचा प्रभारी चार्ज दिला. नंतर तिथूनही कुठलंही काम नसल्यामुळे त्याला शहर विकास पाहिजे होतं. मग वशिलाने शहर विकासमध्ये आला. मग उपनगर अभियंता म्हणजे तुम्ही त्याला पिकअप केलं आणि जो काही रस्ता रुंदीकरणाची मोहीम आणली त्यात स्टॉल देण्यात भ्रष्टाचार प्रचंड घातला. तर माझ्याकडे पुरावा आहे, तो मी पुराव्याशिवाय बोलत नाही. त्यामुळे जसवालनी जे काही 15 ते 19मध्ये
काम केलं, कामाबद्दल त्यांची प्रशंसा मी करतो, परंतु जो काय अंतर्गत भ्रष्टाचार केला, जो श्रीलंपटपणा केला, एका आदिवासी मुलीला घरात कामवालीला घेऊन मॉलिश करायला लावली घरामध्ये, आणि ते काय प्रकरण पेपरमधून गाजल्यानंतर जसवालने ते प्रकरण दाबलं. परमवीर सिंग आयुक्त असताना, दोन्ही आयुक्त होते, आणि जसवाल हा देवेंद्र फडणवीसचा मित्र ना नागपूरचा. मग त्यामुळे सगळे प्रकरणं दाबलं आणि जसवाल लगेच चार्ज काढून पळून गेला ठाणे महानगरपालिकेतून. कारण शेवटची जाता जाता जी काही बदनामी झाली जसवालांची हे सर्व श्रुत आहे. 2019मध्ये आम्ही सातपुऱ्याला होतो. सातपुरा जो नागपूर गुजरातकडे जाणारा रस्ता आहे ना, सातपुरा, तिथे गेलो होतो. आमची फॅमिली होती, कुटुंब होतं. सातपुराच्या किल्ल्यावरून मी लाईव्ह केलं जसवालबाबत, की जसवालबाबत कोणी खोटे आरोप करू नका, चांगला अधिकारी आहे. परंतु असा अधिकारी निघेल श्रीलंपट, तेव्हा मी माझे विधान मागे घेतले. एक आदिवासी मुलीला मला मसाज करून जाणं ते प्रकरण गाबलं. पण ते प्रकरण कोणी दाबलं माहिती आहे का? सेटिंग कोणी केली? परमवीर सिंग जसवाल आणि महेश आयर, जो त्या मुलीला पैसे देऊन गावाला पाठवले जसवालकडून, हुसकावून लावली दादागिरीने मुलीला इकडनं आदिवासी. ते प्रकरण अजून ताजं आहे ना. आता अशोक खरात कॅप्टन फाईल जर गाजते तर जसवालचं प्रकरण बाहेर काढूया ना. आता मी तर काढणार आहे, कारण माझी पदोन्नती खाल्ली. माझं 2015ला जे काही आदेश आले होते आयोगाने, तात्काळ पदोन्नती द्या, ती पदोन्नतीचा जो काही आयोगाकडून आलेला निर्णय दाबून ठेवला संदीप माळवी आणि टीम आणि जसवाल टीम, आणि त्यामुळे मला पदोन्नतीच मिळाली नाही. म्हणजे माझे लागोपाठ 4 पदोन्नत्या मी मुकलो. आणि आज मी सेवानिवृत्त होता होता 3 वर्ष आधी 2 वेळा निलंबित. म्हणजे किती दुर्धर अन्याय आहे. अतिक्रमणमध्ये अन्याय, काम करताना अन्याय. म्हणजे मी किती नुकसान सोचलंय. या माणसाने किती खेळ टोचले. ते येशू ख्रिस्तासारखे गोव्यामधून बोलतो ना, मग येशू ख्रिस्त डोळ्यावर ठेवणार ना. या येशू ख्रिस्ताला ज्याप्रमाणे खेळ ठोचले, कारण तो देव होता, अवतार होता पृथ्वी तलावर आलेला, ख्रिश्चन बांधवांचा, ख्रिश्चन धर्माचा. तसंच हा रवींद्र शिंदे एक प्रकारचं माणूस जरी असलं, पण ते किती खेळ टोचायचे. त्याला काही परवा वारावार काय नाही. मला पण कुटुंब आहे ना. म्हणजे माझी कुटुंबाची 12-13 वाजवायचा गेम एकनाथ शिंदे, नजीम मुल्ला आणि आमचे समाजाचे ते काय भास्कर वाघमारे, प्रमोद इंगळे, तो काय खेडे पाटील, ह्या लोकांनी ठरवला. पण रवींद्र शिंदे चांगू शिंदेचा मुलगा आहे हे कोणाला माहीत नाही का? विसरता कसे हो? पालकमंत्री असतील, वाघमारे असतील, प्रमोद इंगळे असतील, खेडे पाटील असतील, त्यांना माहिती आहे सर्वांना सुट की रवींद्र शिंदे हा कोणाचा मुलगा आहे, कोणाचं रक्त आहे. जयभीमचं रक्त आहे, आंबेडकरांचं रक्त आहे, आणि चांगू शिंदेचं रक्त आहे. विशेष आहे, जर चांगू शिंदे जर कोणाला घाबरले नाही तर तेच रक्त आमच्या अंगात आहे. मग आम्ही कोणाच्या बापाला घाबरू? कारण आम्ही कोणाच्या बापाचे पैसेच घेतले नाहीत. आम्ही आहोत शिंदे, नाही कोणाचे मिंदे, नाही आमचे काळे धंदे. हे लक्षात ठेवा. आम्ही आहोत शिंदे, नाही कोणाचे मिंदे, नाही कोणाचे काळे धंदे, आणि नाही कोणाचे घेत आम्ही असे टक्के आणि खोके. हे लक्षात ठेवा. जर मागे लागलो तर पुरेपूर मागे लागू, कारण आम्ही कोणाचे नाहीत मिंदे, नाही काळे धंदे, आणि कोणाचे नाही घेत टक्के. धन्यवाद. जय भीम. परंतु जसवालला एक आता प्रकरण घडलंय मोतीलाल नगर गोरेगाव, मला पाहिजेच होतं. ते कसे प्रकरण उकडून काढता येईल? कारण आपण शासकीय अधिकारी आहेत, IAS अधिकारी आहेत. एक गुंड प्रवृत्तीने वागायचं नाही. तुम्हाला उचलून घेऊन जाईन म्हणजे काय? तुझ्या बापाचा राजेकर आहे जसवाल, तुला माहिती नाही. तू जे गुंड्यांना पोचतोय तिथे मला माहिती आहे कोण गुंड तुझ्याबरोबर आहे, आणि त्या कुठल्या गुंडाला घेऊन तू काम करतोय. आमचा निवृत्त सेवा अधिकारी जो ठाण्यामध्ये गुंड घेऊन फिरण्याचा अतिक्रमण वाढवलं, तोच अधिकारी तुमच्याबरोबर म्हाडामध्ये त्याला तुम्ही घेतलाय ना सहाय्यक, काय दादा म्हणून सपोर्टिंग. मग त्याच्या जीवावर तुम्ही दादागिरी करता का? आमच्याशी करून दाखवा ना. 2 हात. एक सर्वसामान्य नागरिकांना काय बोलतात, ते घराच्या प्रश्नाबाबत आलेत. मग तुमको उठा के लेके जाओगा. डोंट सी आय फेस, डोंट सी आय प्रेडिक्ट दॅट फेस. व्हॉट इज मीन बाय प्रेडिक्ट दॅट फेस? हु आर यू? कोण है बे तू? जसवाल. लक्षात ठेव. धन्यवाद. जय भीम.